तर दिंडोरी अपघातानंतर या विहिरीला आता बॅरिकेटिंग लावलेलं आहे। 9 जणांचा बळी या अपघातात गेल्यानंतर प्रशासनाला आता जाग आलेली आहे। तर दिंडोरीमध्ये भरधाव कार विहिरीमध्ये कोसळून हा भीषण अपघात झाला। आता 9 जणांचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झालेला। अख्खी कार या विहिरीमध्ये कोसळलेली होती आणि या अपघातानंतर आता विहिरीला बॅरिकेटिंग लावण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी घेतलेला हा आढावा पाहूया। ही जी कार आहे ही थेट या विहिरीमध्ये पडली आणि या विहिरीत पाणी आहे आणि या सगळ्यांमध्ये पाणी जाऊन या गाडीत पाणी गेलं आणि यात बसलेले जे 9 जण होते ते सगळेच मृत्युमुखी पडलेले आहेत। मात्र सकाळी आपण पाहिलेलं होतं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बॅरिकेड लावलेलं नव्हतं। मात्र प्रशासनाला 9 जणांचा मृत्यू झाल्यानंतर जाग आलेली आहे आणि या ठिकाणी बघितलं तर आता बॅरिकेड केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता बॅरिकेडचं काम सध्या इथे करताना पाहायला मिळत आहेत। अनेक प्रशासकीय कर्मचारी जे आहेत ते इथे दाखल होताना आपण पाहायला मिळत आहेत। खरं तर काल रात्री 10 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आणि ह्या अपघातामध्ये 9 जणांचा बळी गेलाय आणि 9 जणांचा बळी गेल्यानंतर ह्या परिसरामध्ये आता संपूर्ण बॅरिकेड करण्यात आलेला आहे। मात्र ज्या पद्धतीने ठोस उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्यापासून कुठल्याही प्रकारच्या केलेल्या नाही आहे। तात्पुरत्या स्वरूपाचं हे बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि या बॅरिकेडचा किती उपयोग होईल हा देखील प्रश्न असतानाच मात्र याकडे जर विहिरीकडे जर बघितलं तर ही विहीर अशीच मोकळी आहे आणि याच विहिरीमध्ये पडून ही कार पडली आणि यात 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।